गुड इवनिंग सर। गुड इवनिंग। मयूर नहीं हुआ ज्वाइन। सर उसने भी ज्वाइन कर रहा हूँ बोल के बोल दिया था। बोला लेकिन था क्या? ठीक है। जी सर। रुकते हैं 2 मिनट। क्या हुआ फिर, कर लिया ज्वाइन आपने? नहीं सर, अभी ऑन प्रोसेस है, देख रहा हूँ। ऑन प्रोसेस? इन प्रोसेस? ऑन नहीं, इन प्रोसेस। यस इन सर। प्रोसेस है क्या? यस सर, इन प्रोसेस। कब तक हो जाएगा? सर होने को तो कल भी जा सकता हूँ सर, मगर मैं सोच रहा हूँ स्विच करने से पहले मेरा मैं आईटी के अंदर में मूव कर जाऊं सर, ये सोचता हूँ मैं। ताकि वहां पे अगर जाऊं तो वहां दोबारा कहना ना पड़े कि सर मैं रिजाइन दे रहा हूँ, इधर जाना है उधर जाना है। हाँ। ऐसे सोचता हूँ सर। आ गया शायद। मयूर, आलाय का बाबा? झालं का तुझा ते प्रॉब्लेम सॉल्व? हो मयूर, तुझा हो प्रॉब्लेम सॉल्व झाला का? हो. चल दाखव मला मग, चल. पायथनचं पायथन इन्स्टॉल केलेलं दाखव. पायथ्यावरती तो काल जो सरांनी प्रोजेक्ट केला होता तो दाखव करून, चल. शेअर कर. मैं क्यों पूछ रहा हूँ ये सारी चीजें, क्योंकि इसके बारे में फिर बाद में बात नहीं होगी कभी. ये अभी बात यस सर। होगी बाद में इसके बारे में, क्योंकि ये तो चालू करना है ना, कैसे शुरू करना है उसके बारे में था, राइट? यस कैसे सर। यूज करना है उसके बारे में था. अब उसके अंदर क्या करना है वही सीखना है ना हमें. तो ये यस एक सर। बार ये प्रोसेस आपको आ जाए, तभी आप पाइथन में आराम से कोड कर पाओगे. वरना तो फिर बाद में आपको पता नहीं चल गया यार मुझे कहाँ लिखना है, क्या करना है, कैसे प्रोजेक्ट स्टार्ट करना है. वो बाद में जाकर के थोड़ा मुश्किल जाएगा. यस सर। सर हमने पहले शुरू पाइथन डाउनलोड किए। हाँ. डाउनलोड करने के बाद हमने पाइशाम डाउनलोड किए, उसके अंदर हम लोग कोड लिख रहे हैं। तो ऐसा ऐसा क्यों कर रहे हैं सर हम? क्योंकि पाइथन का जो आईडी दिया है पाइथन के, पाइथन एक, अब क्या है पाइथन का बनाया तो उसने है, ग्यूडो रसम ने, राइट? लेकिन हम्म। ग्यूडो रसम ने अकेले से मैनेज नहीं होगा ना वो. तो क्या हुआ फिर, हम जैसे कुछ डेवलपर्स उसके अंदर आए, उनको लगा कि पाइथन एक बहुत अच्छी प्रोग्रामिंग लैंग्वेज है, उसमें डेवलपमेंट करना चाहिए. तो उन लोगों ने अपने अपने हम्म। मॉड्यूल्स दिए, फिर एक ऑर्गेनाइजेशन बनी. तो हम्म। पाइथन की एक ऑर्गेनाइजेशन बनी, तो उन्होंने क्या किया, उसके प्रोग्राम्स डेवलप करने के लिए, उसका कोड लिखने के लिए आईडीएलई दिया, फिर प्रॉम्प्ट दिया पाइथन का, और भी बहुत सारे टूल्स दिए हैं. लेकिन ये सिर्फ लर्निंग पर्पस के लिए है, डेवलपमेंट पर्पस के लिए नहीं है. ठीक है ना? हम्म। जैसे टर्बो सी हमने लिया था. हम्म। टर्बो सी कोई डेनिस रिची ने नहीं दिया है ना, बोरलैंड नाम की कंपनी ने दिया है, राइट? मैंने सिखाया था यस सर। आपको. हाँ। हम्म। वैसे ही ये जेटब्रेम्स नाम की एक कंपनी है, जो कंपनी सॉफ्टवेयर्स के आईडीज बनाती है. जावा का हम्म। भी एक आईडी है, वो भी जेटब्रेन ने दिया है. बहुत सारी चीजें हैं जो जेटब्रेन देता है हमको. तो जेटब्रेन जैसी कंपनी है जो आईडीज बनाती है, ताकि लोग उस पर आए और अलग अलग प्रोग्रामिंग लैंग्वेज के अलग अलग कोड्स लिखे, राइट? ओके सर। इसीलिए वो अलग से हमको रिकमेंडेशन दिया गया है कि आप अगर सीख गए हो तो आप इस पे जाके कोड करो. तो प्रोजेक्ट लिखना है ना हमें, तो प्रोजेक्ट लिखना है तो हमको कहाँ जाना पड़ेगा? ऑब्वियसली
बड़े आईडी में जाना पड़ेगा जो सारी चीजें सपोर्ट करेगा। अब आईडीएलई में आप देखोगे, डिफरेंस दोनों में देखा होगा ना आपने, मैंने बोला था कि आप जाके देख लीजिए। तो डिफरेंस बहुत सारा है। आईडीएलई में सिर्फ एक फाइल के साथ काम हो सकता है, यहाँ पर तो बंच ऑफ फाइल्स है ना भाई। पाइथन में देखा होगा ना, यस लेफ्ट हैंड साइड में सिर्फ एक फाइल क्रिएट करते हैं, लेकिन अपने आप प्रोजेक्ट के बेसिस पे कितनी सारी फाइल्स बन जाती है। डेटाबेस से यस रिलेटेड फाइल्स बनती है, लाइब्रेरी से रिलेटेड फाइल्स होती है, बहुत सारी फाइल्स उसमें अपने आप बना देते हैं वो लोग। वो अपने लिए एक एनवायरनमेंट क्रिएट करते हैं टू रन द प्रोजेक्ट। क्योंकि एक प्रोजेक्ट में एक ही टाइप की फाइल नहीं रहने वाली है। इसी प्रोजेक्ट में ओके। आपकी HTML की फाइल भी रहने वाली है। इसी प्रोजेक्ट में आपकी MySQL की फाइल भी रहने वाली है, डेटाबेस की। इसी प्रोजेक्ट में हम्म। आपकी जावास्क्रिप्ट की फाइल भी रहने वाली है। समझ में आया? यस सर। इसीलिए वो रिकमेंडेड आईडीई यूज करते हैं हम लोग, कि ताकि उसके ऊपर जा करके और थोड़ा सा पाइथन को एक्सप्लोर करो। हाँ, दाखव ना मयूर, कशाची वाट बघतोय? तेच प्रॉब्लेम झाले सर अजून. Shit. तुझ्याकडे जे 2-3 दिवसामध्ये शिकवलं आहे तेवढं केलेलं आहेस का तू? मी मगाशी केलं तेव्हा होत होतं, आता आणखी तेच प्रॉब्लेम झालाय लॅपटॉपला. तुझ्याकडे बँडविड्थची प्रॉब्लेम, इंटरनेटचं प्रॉब्लेम सांगतोय ते मला दाखवतोय इथे. अरे वायफाय घेऊन टाक ना मित्रा, 500 रुपये महिना नाही येत हे बघा वायफाय. ना सर, हा, सेम प्रॉब्लेम तेच जाते. सर्व्हर नॉट फाउंड, सर्व्हर नॉट फाउंड, आणि तेच सर. ते जाऊ सरळ दे ना. तेच तू होते. ते पायच्या मन ते केलंयस का ते दाखव मला, ते जाऊ दे. तू जे मगाशी शिकवलं मी मी 2 दिवसात. हा, प्रॅक्टिस म्हणून करून पाहिलं मी, तर तेव्हा होत होतं, आणि हे आता आणखी पुन्हा तेच झालं. नाही नाही, मी तुला काय विचारतोय, आपण जे काल आणि परवा प्रोजेक्ट क्रिएट केला पायथन मध्ये, जे 1-2 कोड लिहिले छोटे छोटे, हे करून केलेस का तू तुझ्या सिस्टमवर? मी करून बघितले, हा, एवढा काही प्रॉब्लेम जात नव्हता. पण हे आता मी जे ओपन करतोय ना, ते ओपन नाही होत आहे, असं बोलतोय मी तुम्हाला. काय ओपन नाही होतंय? जे सेव्ह एज केलं होतं ना मी, हो, पण काय त्या ओपन नाही गोष्टी. होतंय? तू काय ओपन करायचा प्रयत्न करतोय? ती कम्युनिटीचं आपण जे केलं होतं ना, काय केलं होतं तेच विचारतोय ना मी. पायथन प्रोजेक्टच्या बद्दलच बोलतोय मी. सिस्टमॅटिकचं प्रोफाईल. मी समजलंय, कालपर्यंत जे शिकवलं ते समजलंय. थोडंफार समजलं, इतकं नाही. थोडंफारचा काय अर्थ आहे आता याच्यामध्ये? मी काही शिकवलंच नाहीये राजा. मी फक्त तुला चालू करायला शिकवलंय. हो, तर त्यामध्येच बोलतोय, तुम्ही त्या प्रोफाईल्स वगैरे बनवायच्या कशा, आणि एकामध्ये. कसल्या कुठं प्रोफाईल बनवायला सांगितलंय? मी कुठंच प्रोफाईल बनवायला नाही सांगितलंय मी. सही है आसिफ सर, जरा बताना इनको कैसे करना है। स्क्रीन दाखव राजा, तुझी स्क्रीन, लॅपटॉपची स्क्रीन दाखव. काय करतोय ते कळू दे आम्हाला. आसिफ सर, इनको बताना, मी गाइड करना कैसे करना है। ओके सर, ओके। हाँ, आपकी आपकी स्क्रीन शेयर करो ना मयूर। सर, इसमें मेरा लैपटॉप पे नहीं हो रहा है करके, मैंने मोबाइल पे जूम मीटिंग चालू करके मैं ये देख रहा था, चेक करके इधर. अच्छा अच्छा। तो सर मेरा बताऊं कि मेरी शेयर कर दो स्क्रीन? नहीं नहीं, उसको वो एक्चुअली क्या प्रोफाइल बना रहा है मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है ना। वो हाँ क्या सर। मुझे दिखा, अरे भाई दाखव तर खरं, काय करतोय तू ते तुझ्या लॅपटॉपला? आप मग सर, मला हे कसं तो कळेल तू का? झूम मीटिंग होतच नाही कनेक्ट, मी अरे तू मोबाईलची लॅपटॉप मध्ये स्क्रीन, मी कॅमेरा फिरव ना त्याच्याकडे. मोबाईलचा कॅमेरा फिरव ना त्याच्याकडे. स्क्रीन दिसू दे ना मला. हा, काय काय करतोय तू ते? बंद कर ते सगळं. बंद कर, सुरुवातीपासून कर, काय करतोय ते. गुगल क्रोमला गेलो. हं.
काय झालं? काय आहे ते? वर्किंगच नाही करते. काय आहे काय पण वर्किंगच ते नाही यार? होत ते. काय कशाचं वर्किंग नाही होते? काय आहे काय ते? आम्हाला काही दिसतच नाहीये ना. काय आहे ते? इस जूम जूम मोबाइल से कनेक्ट दिख रहा सर इनका, इन्होंने लैपटॉप से नहीं किया हुआ है जूम कनेक्ट। नहीं नहीं, अरे जूम का बात ही नहीं चल रहा है ना सर। यहाँ पर बात चल रही है कि पाइचाम आपने इंस्टॉल किया है क्या, पाइथन हाँ आपने सर, इंस्टॉल हाँ। किया है क्या, बराबर है ना? यस सर, यस। जूम सर की तो बात ही नहीं त्यामध्ये हो रही ना। यामध्ये काय ओपन करतोय तू पायथनचा त्याच्यामध्ये मला सांग. त्याच्यामध्ये काय ओपन करतोय तू त्याला? पायथनचं ते ना झालंच नाही याच्यामध्ये. मग लॅपटॉपचा प्रॉब्लेम आहेत ना, त्यामुळे ते होतच नाहीये म्हणतोय मी. अरे पायथनचं पण जे काय करून होत बघितलं ना. नाहीये? काय काय होत नाहीये? पायथनचा जो प्रोग्राम जे आपण तुम्ही ओपन करायला लावलं होतं डाउनलोड करून 518 MB हा हा. हे बोलतोय मी. हा. तर मग हे ते इथे ओपन क्रोम नाही मध्ये काय होत. करतोय तू? क्रोम मध्ये काय करतोय? ते पुन्हा ते पुन्हा मी ट्राय करून पाहतोय की होतं की काय. ते क्रोम बंद कर पहिले. क्रोमचा काय संबंध आहे त्याचा? हा. कुठे आहे ते पायचाम? टाक सर्च मध्ये पायचाम टाक. सर्च मध्ये इथे झालंच नाहीये म्हणून त्याच्यामुळेच तर म्हणतोय मी सर. डाउनलोड झालेलं आहे, डाउनलोड झालेलं आहे. नाही. डाउनलोड झालेलं नाहीये. नाही. ते बंद कर. मोझिला फायरफॉक्स डाउनलोड करून घे. बंद कर क्रोम. त्या क्रोम वरती जा. गुगल वरती जा, गुगल वरती. आहे डाउनलोड. मोझिला आहे का? हो. हा, मोझिला चालू कर, ओपन कर मोझिला. काय ते सर्व्हर? कसलं त्याशिवाय सर्व्हर? तर पुढे. इंटरनेट नाही काम करत आहे तुझ्याकडे? इंटरनेट कसं वापरतोय? कुणाचं इंटरनेट आहे? कशाचं इंटरनेट आहे? मोबाईलचं? हो. हॉटस्पॉट घेऊन वापरतोय का? हो. केबल लाव मोबाईलला. केबल केबल चार्जिंगची केबल. आणि त्या युएसबी मध्ये टाक. तिथे युएसबी दॅदरिंग येईल, त्याला दॅदरिंगला क्लिक कर. हो. आसिफ सर, ये होना बहुत जरूरी है, उसके सिवा हम काम नहीं कर पाएंगे आगे। हाँ बिल्कुल सर, बिल्कुल बिल्कुल, यस सर। कल ही उसने टाइम पास किया, 2 दिन उसने बताया नहीं मुझे। यस सर, यस यस, हाँ। जरूरी है। इतनी अच्छी प्रोग्रामिंग लैंग्वेज सीख रहे हैं हम लोग। और ये यस सर, यस। पहले इनिशियली ऐसा नहीं होना चाहिए ना। यस सर। देखो, आज आज का मैं बताता हूँ आपको। आप बोलते हो ना कि हाँ सर क्या क्या कर सकते हैं। यस सर। लो इसको। स्टूडेंट एक्सप्लोरेशन आईटी कैंपस। एक क्लाइंट आया था आज। हाँ सर। दे दिया वेबसाइट डेवलपमेंट का प्रोजेक्ट। यस सर। 1 लाख रुपए मिलेंगे तकरीबन। और कितने दिन में कंप्लीट करना सर होगा ये? अरे 1 घंटे की है। 1 घंटे के 1 लाख रुपए सर? मिल जाते हैं भाई। मतलब। जी सर। उसको नहीं आता है ना कुछ, तो आम पब्लिक बहुत है यहाँ पर। तो देखो, ऐसी वेबसाइट बनानी है, मैं दिखाता हूँ आपको। क्या बात है जी सर।
ऐसी बनेगी। स्टेट, रियल स्टेट सर। ये रियल आर्किटेक्चर स्टेट। की है। हाँ हाँ। तो ये 1 घंटे आर्किटेक्चर में तो, बन जाती सर? हाँ हाँ बिल्कुल। उतने कंसेप्ट फास्ट होना चाहिए ना सर? अरे आप दिमाग नहीं लगाते हो सर, दिमाग लगाओ ना, हो जाता है। जो मैंने हम्म। क्या बोला है, आप आंख बंद करके मैं जो बोल रहा हूँ ना वही करो, दूसरा कुछ यस करने सर। की जरूरत नहीं है। यस सर। तो ये ऐसी बनेगी। यस सर। बहुत आसान हे होता है ना। बघा, सेम तेच होतंय. तर दाखव ना, हे बघा म्हणतोस पण मला काही दिसत नाही ना. लोडिंग पेजला हा काय आहे ते, काय मला केबल कळत सुद्धा नाहीये कनेक्ट काय आहे ते. गुगल कनेक्ट होत नाही ना. केली मग तुझं इंटरनेट काम करत नाही. नाहीये राजा. तुझा केबल लावलीस का तू आता? हो. कुठे दाखव मला युएसबी मध्ये, कुठं लावली आहे? हा, आता मोबाईलची स्क्रीन वरती ना स्क्रॉल कर खाली. वरचं जे हे असतं ना, ज्याच्यामध्ये ते बॅटरी, साऊंड वगैरे असतं, ट्रान्सफर किंवा सोडून. एक हे, हो. हे नोटिफिकेशन आलं असेल, गॅदरिंग हॉटस्पॉट, हॉटस्पॉट म्हणून, युएसबी गॅदरिंग आलं. कनेक्ट केल्यावर येत असतं. कनेक्ट कर एकदा, परत एकदा काढून कनेक्ट कर. लगेचच ते विचारतं की काय करायचंय. तर ते आलो फोटो वगैरे तसलं नाही करायचं आपल्याला. युएसबी गॅदरिंग नावाचा ऑप्शन येतं, ते करायचे. लेक्चरच्या वेळेत असे काय टेक्निकल प्रॉब्लेम घेऊन बसला राजा? तुला म्हणलं होतं मी थोडं इतर वेळेस मला कॉन्टॅक्ट कर. चल लवकर कर. झालं, आलं दिसतंय मोबाईलवर काही? मोबाईलला तिकडे काहीच नाही करायचं. तिकडे काहीच नाही करायचं लॅपटॉपला. फाईल मोबाईलचं, ट्रान्सफर, ट्रान्सफर मोबाईल फोटोज. नाही हा. अजून त्याच्यावरती पूर्ण क्लिक करतो, मेनू उघड पूर्ण. त्याच्यामध्ये खाली युएसबी गॅदरिंग असेल. ट्रान्सफर फोटोज, फाईल ट्रान्सफर आणि नो डाटा ट्रान्सफर असं लिहून आहे. आता तिथे युएसबी फाईल ट्रान्सफर नावाचा दिसतंय ब्ल्यू ह्याच्यामध्ये, त्याच्यावर क्लिक कर. टिक कर, टिक हाताने, हाताने बोटाने दाब त्याच्यावर. तर तिथे झालं. येईल बघ, ट्रान्सफरिंग फाईल्स युएसबी गॅदरिंग आलं हो. मोबाईलला. हो. युएसबी गॅदरिंग वरती टिक कर. झालं. हो. हा, आता बघ तिकडे इंटरनेट आलं असेल, लॅपटॉपला इंटरनेट आलं असेल. आलंय का? अरे ते फोटोज नाही रे बाबा, तिथे काय नको करू, ते बंद कर. बंद कर ते. तुला काहीही करायचं नाहीये. तुला तुझ्या मोबाईल वरती फक्त केबल अटॅच केल्यानंतर, तुला आत्ता विचारलं होतं ना, ओपन फोटो वगैरे, फाईल वगैरे, ट्रान्सफर वगैरे, तिथंच खाली एक ऑप्शन आहे त्याच्या, बघा सर, मी युएसबी एकदा गॅदरिंग. स्क्रीन मी तुम्हाला एकदा शेअर. एक मिनिट, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. हा, वरतून वर खाली त्याला, नो वर डाटा खाली, ट्रान्सफर. वर खाली, खाली वर. बस इतकंच आहे, दे खाली तीनच त्याला. ऑप्शन आहे. नाही, तीनच ऑप्शन. स्क्रॉल कर त्याला, स्क्रॉल कर खाली, स्क्रॉल होते ते. नाही, तीनच ऑप्शन आहे, हे पुन्हा पुन्हा करतोय. नो डाटा ते ट्रान्सफर, फाईल हॉटस्पॉट ट्रान्सफर बंद आणि कर. ट्रान्सफर. हॉटस्पॉट बंद कर. इथं कशाचं वायफाय चालू आहे? जीव.
परत एकदा केबल काढून बसव. 3च येतात. हो. वरती सेटिंग्स मध्ये जा आणि USB गॅदरिंग टाक. सेटिंग मेनू मध्ये जा. USB सर्च कर. हा, तिथं वरती सर्च कर. हॉटस्पॉट नाही, हा एक खाली आहे बघ, हॉटस्पॉटच्या खाली. हा, ते USB गॅदरिंग. हा, ऑन कर त्याला. झालं. केले. हा, आता बघ तिकडे इंटरनेट आला असेल लॅपटॉपवर. आलंय का? अजून सुद्धा तेच दाखवते. नाही, आता हे USB गॅदरिंग चालू केलंस ना, हे बंद कर आता, हे बाजूला ठेव. म्हणजे ही स्क्रीन आता हे असंच चालू राहू दे आणि ही स्क्रीन काढून टाक. हा, USB गॅदरिंग इज ऑन. आता याचा अर्थ काय आहे? तुझ्या मोबाईलचा जो इथं काहीच करायचं नाही, आता हे सगळं झालं तुझं. आता लॅपटॉप दाखव. हम्म. इथून तुझा आता ह्या मोबाईल मधून काय म्हणतात त्याला, इंटरनेट पास व्हायला लागलं तुझ्या लॅपटॉपकडून. आता लॅपटॉप दाखव. हा, बघ लॅपटॉपला आला असेल आता इंटरनेट. येस कर तिथे. अलाव कर त्याला. रिफ्रेश कर पेज. आलं सर. हा, चलाले. येत आहे. चलाले ना. हो. हा, आता हे सगळं हा. सोड. मी तुला पायचॅम सांगितलं होतं, ते पायचॅम दाखव मला कुठे डाउनलोड झालंय ते. नसेल झालं तर डाउनलोडिंगला लावून ठेव. पायथन डाउनलोड केलंय. सर्च बार मध्ये पायथन टाक. तिथे नाही, खाली सिस्टमच्या, कॉम्प्युटरच्या. नाही आहेत सर. नाही झालंय डाउनलोड. पायथन बी नाही जाऊन डाउनलोड झालं. तुला मी दोन गोष्टी डाउनलोड करायला सांगितल्या होत्या. एक पायथन, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ती एक डाउनलोड करायला सांगितली होती. आणि पायचॅम हे IDE आहे, हे एक डाउनलोड करायला सांगितलं होतं. दोन्ही झालेलं नाहीये. हे सेम इश्यू तसाच येत होता. ते केबल हल्ली असेल तुझी. नाही सर. आणि हे असं मोबाईलच्या इंटरनेटवर नाही होत राजा. तुझ्याकडे इंटरनेटचं फार फार वीक आहे, इंटरनेटचं सिग्नल. BSNL तर इंटरनेटची काहीच व्यवस्था नाही घे आहे ना तिथे, करून. पण ब्रॉडबँडला काहीच नाही. चल, ते करून घे, रात्री करून घे. पायचॅम आणि पायथन दोन्ही डाउनलोड कर जसे सांगितलं तसे. नोट्स नोट्स आहेत का ठीक तुझ्याकडे आहे. काढलेल्या? लिहितो का काही? लिहितो? आहे. नाही लिखते? हो. लिहिले ना? नाही, लिहितोय. हो. हाँ, आसिफ मी सर लिहिले. लिखते हो ना आप लिखते हो ना आसिफ सर? हाँ सर, मैं पेन कापी लेकर बैठता हूँ। हाँ, वेरी गुड। नोट्स लिखा करो यार, ये क्या कंप्यूटर का कोई भरोसा नहीं रहता। चलो फिर मैं क्या करता हूँ, मैं मीटिंग को थोड़ा एंड करके ना 5 मिनट में फिर से चालू करता हूँ, क्योंकि हमको पूरे 40 मिनट मिलने चाहिए, ठीक है? ओके सर। हम्म।